आज आपल्याला व्हॉइस कसं चेंज करते ते पाहायचं आहे. असर्टिव्ह सेंटेन्सचं वाक्य असेल आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये असेल तर कसं व्हॉइस चेंज करते ते पाहायचं आहे. तर याआधी आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पास्ट परफेक्ट टेन्सचं व्हॉइस चेंज कसं करतात. त्यानंतर टेन्स असते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं व्हॉइस चेंज होत नाही, म्हणून आता डायरेक्ट नेक्स्ट टेन्स घ्यायचं जे की कोणता आहे, सिम्पल फ्युचर टेन्स. आता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये जे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य असते, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा असते. तर त्याचं फॉर्म्युला कसा आहे बघा. पहिल्यांदा सब्जेक्ट येणार प्लस हेल्पिंग वर्ब येते. हेल्पिंग वर्ब कोणतं येते, विल किंवा शाल, प्लस सिम्पल फ्युचर टेन्स असल्यामुळं V1 येते आणि प्लस शेवटी ऑब्जेक्ट, आणि असलं तर शेवटी काय येणार, कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप. असर्टिव्ह सेंटेन्सच्या एंडिंगला काय येत असते नेहमी, फुल स्टॉप. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइस झालं, कारण याच्यामध्ये स्टार्टिंग कशापासून होते, सब्जेक्टपासून. आणि आता आपल्याला काय करायचं, याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस जर करायचं असेल ॲक्टिव्ह व्हॉइसचं, तर पहिल्यांदा काय घ्यायचं, ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट घेतला, त्यानंतर प्लस हेल्पिंग वर्ब घ्यायचं. हेल्पिंग वर्ब परत फ्युचर टेन्समध्ये तेच असणार, विल आणि शल. पण याच्यानंतर अजून एक एक्स्ट्रा शब्द येते, ते आहे BEB. त्यानंतर प्लस V3, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी V3 येते. त्यानंतर प्लस बाय घ्यायचं आणि बायनंतर सब्जेक्ट येते आणि शेवटी कॉम्प्लिमेंट येते. आता हे कॉम्प्लिमेंट आहे ते ऑब्जेक्टच्या नंतर पण लगेच घेता येते. तर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट दोन्ही जोडूनच घेता येते आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब वगैरे पुढचं आपल्याला घेता येते. तर हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असं असणार आहे, सब्जेक्ट पहिल्यांदा, आणि पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असणार आहे ऑब्जेक्ट पहिल्यांदा. आता दरवेळेस तुम्हाला दिलेलं वाक्य पाहून आधी वाक्य ठरवायचं की असर्टिव्ह सेंटेन्स आहे का. असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर मग पाहायचं की टेन्स कोणता आहे, आणि मग त्यानंतर ठरवायचं तुम्हाला की वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे. कारण तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस दिलं तर पॅसिव्ह व्हॉइस करायचं असणार, आणि पॅसिव्ह व्हॉइस दिला असेल तर काय करायचं असणार, ॲक्टिव्ह व्हॉइस. कारण तुम्हाला क्वेश्चन काय येणार, फक्त चेंज द व्हॉइस म्हणून. ते सांगणार नाहीत की ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे, तुम्हाला ओळखावं लागणार. पॅसिव्ह व्हॉइस कसं असते, नॉर्मली B आणि V3 हे असं जोडून येते. V3 आणि बाय. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइस असा असणार आहे. चला आता एक एक सेंटेन्स बघूत, आपण ओळखूत असर्टिव्ह सेंटेन्स दिलं आहे का किंवा सिम्पल फ्युचर टेन्स दिलं आहे का, आणि नंतर बघूत की ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे, आणि नंतर मग चेंज करूत त्याची व्हॉइस. नंबर 1चं वाक्य आहे, नंबर 1 टाकून घ्या आधी. आता बघा वाक्य वाचा आधी. सरिता विल पास इन स्कॉलरशिप एक्झाम. तर जे सरिता आहे ते सब्जेक्ट आहे, विल जे आहे हेल्पिंग वर्ब आहे. आता मी सरिताला सब्जेक्ट का म्हटलं, ऑब्जेक्ट का म्हटलं नाही, कारण याच्यामध्ये बघा बाय नाही कुठं, BY बाय, म्हणून हे वाक्य कोणतं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फर्स्ट शब्द काय असते, हेल्पिंग वर्बच्या आधी फर्स्ट शब्द जे असते ते सब्जेक्ट असते. आणि पास जे आहे, पास वर्ब आहे V1, आणि इन स्कॉलरशिप एक्झाम हे झालं ऑब्जेक्ट, पूर्ण ऑब्जेक्ट आहे. तर S प्लस HV प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे वाक्य झालं सिम्पल फ्युचर टेन्स. वाक्य आहे कोणत्या प्रकारचं, असर्टिव्ह सेंटेन्स. कसं ओळखायचं असर्टिव्ह सेंटेन्स, एक तर सब्जेक्टनं चालू होते म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊननं चालू होते, आणि एंडिंग कशानं होते, फुल स्टॉपनं. तर असं ओळखायचं असर्टिव्ह सेंटेन्स. आणि असर्टिव्ह सेंटेन्स ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता सगळे मी असर्टिव्ह सेंटेन्स दिले तर तुम्हाला ते ओळखायला प्रॉब्लेम नाही जाणार. पण नंतर जेव्हा येणार पुढे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन, तर कोणता पण येऊ शकते, इम्परेटिव्ह पण येऊ शकते, असर्टिव्ह पण येऊ शकते, इंट्रॉगेटिव्ह पण येऊ शकते. प्रत्येकाचा व्हॉइस चेंज करता येते. आणि आता आपल्याला V1 दिलेला आहे, तर त्याचं V1 आणि V2 आणि V3 लिहितो मी. पास जे आहे ते आहे V1, पास होणे म्हणजे सफल होणे, आणि त्याचं V2 आणि V3 काय आहे ते पासड येणार, V2 आणि V3. आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस असल्यामुळे याचं करायचं काय, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं. आधी PV लिहून घ्यायचं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय स्टार्टिंग कशापासून करणार आपण, ऑब्जेक्टपासून. आता ऑब्जेक्ट काय, इन स्कॉलरशिप एक्झाम, पण स्कॉलरशिप एक्झाम घ्यायचं नाही, स्कॉलरशिप एक्झाममधलं इन घ्यायचं नाही, प्रिपोजिशनपासून चालू करायचं नाही वाक्य. बघा काय घ्यायचं आपण, ऑब्जेक्ट स्कॉलरशिप एक्झाम हे ऑब्जेक्ट झाला.
त्यानंतर ऑब्जेक्ट नंतर आपण लगेच काय घेतो, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय घेणार, विल. त्यानंतर आपण काय घेतो, हेल्पिंग वर्ब नंतर शब्द बी. नंतर V3 घेणार, पासचं V3 काय येते, पासड. V3 नंतर लगेच काय येते, बाय. आणि सब्जेक्ट काय, सरिता. सब्जेक्ट नाऊन असल्यामुळे जशाला तसं सरिता. नाऊन जे प्रॉपर नाऊन असते ते त्यांचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. हे झाला सब्जेक्ट. स्कॉलरशिप एक्झाम विल बी पास्ड बाय सरिता. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये अर्थ काय होते की सरिता स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये पास होईल. फ्युचर टेन्स आहे ना. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये अर्थ काय होते की स्कॉलरशिपची एक्झाम सरिताकडून पास केल्या जाईल. तर हे याच्यामध्ये ऑब्जेक्टला महत्त्व दिलेलं असते. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ऑब्जेक्ट पहिल्यांदा येते, ऑब्जेक्टवर भर दिलेला असते. सेकंड नंबरचं वाक्य बघू. आधी 2 नंबर टाकून घ्या. वाक्य वाचून आधी आपण ठरवू असर्टिव्ह सेंटेन्स आहे का बघा. आय विल फिनिश द जॉब टुमारो, फुल स्टॉप. आता जे आहे याच्यामध्ये बाय नाही कुठंच, BY बाय नाही, म्हणून हे वाक्य कोणतं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. आणि ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये पहिला अक्षर काय असते, सब्जेक्ट. नंतर विल काय, हेल्पिंग वर्ब. फिनिश म्हणजे संपवणे, हे वर्ब आहे V1. आणि द जॉब टुमारो एवढा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. S + HV + V1 + ऑब्जेक्ट आहे सिम्पल फ्युचर टेन्स. वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. मी बऱ्याच वेळेस सांगितलं असर्टिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं. एकदा चालू कशानं झालेलं असते, सब्जेक्टनं, म्हणजे एक तर नाऊन नाही तर प्रोनाऊन, आणि एंडिंग कशानं होते, फुल स्टॉपनं. त्या असर्टिव्ह सेंटेन्स. आता इथं V1 काय आहे, फिनिश म्हणजे संपवणे, म्हणजे करून टाकणे. V3 काय येणार आहे, फिनिश्ड. V2 पण आणि V3 पण. आता ॲक्टिव्ह व्हॉईस आहे, करायचं काय, पॅसिव्ह व्हॉईस PV टाकून घ्यायचं. पॅसिव्ह व्हॉईस कसं चालू होते, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट काय आहे, द जॉब टुमारो. द जॉब टुमारो पूर्ण ऑब्जेक्ट नाही आहे, कारण जे टुमारो आहे ते काय आपलं कॉम्प्लिमेंट आहे. तर जॉब नुसता एवढा ऑब्जेक्ट आधी घेऊत. मग हेल्पिंग वर्ब येणार विल. त्यानंतर येणार शब्द बी. त्यानंतर V3 येणार फिनिश्ड. द जॉब विल बी फिनिश्ड. V3 नंतर बाय. आणि शेवटी येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट काय, आयचं काय होणार, मी. प्रोनाऊन चेंज होते. द जॉब तुमचा ऑब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे विल. त्यानंतर येणार बी. फिनिश्ड आहे V3. त्याच्यानंतर BY बाय. नंतर सब्जेक्ट आणि फुल स्टॉप देऊन टाकला आपण. चुकलं आपलं, कारण अजून कॉम्प्लिमेंट लिहायचा राहिलेला आहे. द जॉब विल बी फिनिश्ड बाय मी, आणि कॉम्प्लिमेंट जशाला तसा शेवटी टुमारो, म्हणजे उद्या माझ्याकडून काम पूर्ण होईल, असा त्याचा अर्थ आहे. आणि पॅसिव्ह व्हॉईसमधल्याचा अर्थ काय की काम माझ्याकडून होईल पूर्ण उद्या. जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर जास्त भर दिला आहे, त्याला आधी घेतलं. आणि इथं ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कोणावर जास्त भर दिलेला असते, सब्जेक्टवर. नेक्स्ट सेंटेन्स बघू, 3 नंबरचं. नंबर 3 टाकून घेतो. वाक्य आधी वाचायचं. दे विल टेल यू व्हेन द टाईम कम्स, म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते तुला सांगतील. इथं कुठंच बाय नाही आहे, म्हणजे वाक्य कोणतं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. आणि सब्जेक्ट पहिल्यांदा असतं ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. विल हेल्पिंग वर्ब आहे. टेल काय V1 आहे. यू काय ऑब्जेक्ट आहे. आणि व्हेन द टाईम कम्स एवढा आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे वाक्य आहे सिम्पल फ्युचर टेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स. आणि हे जे आहे याचं
टेल V1 आहे, त्याचा V2 आणि V3 काय आहे, टोल्ड. हे ॲक्टिव्ह व्हॉईसचं वाक्य झालं. याला करायचं पॅसिव्ह व्हॉईस. PV लिहून घेणार, ऑब्जेक्ट घेणार पहिल्यांदा. ऑब्जेक्ट काय, यू. आता यूचं यूज राहते, प्रोनाऊन जरी असेल तरी यूचं यूज राहणार. हेल्पिंग वर्ब काय येणार, विल. हेल्पिंग वर्ब नंतर कोणता शब्द येते, नेहमी बी. आणि त्याच्यानंतर V3 येणार, यू विल बी टोल्ड. त्याच्यानंतर येणार बाय. आणि देचं काय होता, देम, कारण दे सब्जेक्ट आहे. आणि शेवटी कॉम्प्लिमेंट काय, व्हेन द टाईम कम्स. यू ऑब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, त्यानंतर बी टोल्ड काय V3, त्यानंतर बाय, देम काय सब्जेक्ट, व्हेन द टाईम कम्स एवढा काय कॉम्प्लिमेंट आहे. यू विल बी टोल्ड बाय देम व्हेन द टाईम कम्स, म्हणजे तुला सांगण्यात येईल जेव्हा टाईम येईल. तर इथं ऑब्जेक्टवर जास्त भर आहे. हे आहे पॅसिव्ह व्हॉईस आणि सिम्पल फ्युचर टेन्स. आता जर असं जरी वाक्य दिलं असेल तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये, यू विल बी टोल्ड बाय देम, तर बायहून तुम्हाला ओळखू यायला पाहिजे की कोणतं आहे वाक्य पॅसिव्ह व्हॉईस आहे. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये टेन्स कसा ओळखायचा, मग हे विल बी नुसतं हेल्पिंग वर्ब आले आणि त्यानंतर बी आले आणि V3 जर आला असेल तर मग त्याला आपल्याला ओळखायला पाहिजे की हे पॅसिव्ह व्हॉईस आहे आणि सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आणि मग हे असं जर वाक्य दिलं असेल तुम्ही त्याचं काय करणार, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये दे विल टेल यू व्हेन द टाईम कम्स. वाटल्यास मी 1-2 पॅसिव्ह व्हॉईसचे देतो नंतर होमवर्कमध्ये तुम्हाला करायला. तर नेक्स्ट नंबरचं सेंटेन्स आहे 4 नंबरचं. 4 नंबर आधी वाचायचं, यू विल नेवर फॉरगेट धिस लेसन. म्हणजे यू विल नेवर, फॉरगेट म्हणजे विसरणे, की तू कधीच विसरणार नाहीस. धिस लेसन म्हणजे हा पाठ, हा धडा तू कधीच विसरणार नाही. याच्यामध्ये कुठंच बाय दिसलं का तुम्हाला, बाय नाही दिसलं, V3 पण नाही दिसलं. म्हणजे कोणत्या व्हॉईसमध्ये आहे, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये पहिला शब्द काय असते, सब्जेक्ट. हे विल काय हेल्पिंग वर्ब आहे. आणि हे नेवर जे आहे बघा, इथं नेवर V3 नाही करायचं, V3 ओळखायला यायला पाहिजे. फॉरगेट म्हणजे विसरणे, वर्ब काय हे आहे. आता हे नेवर हे काय, कारण वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून नेवर शब्द टाकला आहे. नॉट, नेवर हे जे शब्द येणार ना तुमचे, ते वर्बच्या आधी येणार आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर येणार कधी, जेव्हा वाक्य निगेटिव्ह असेल. तर हे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि धिस लेसन काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर S प्लस HV प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे वाक्य झालं सिम्पल फ्युचर टेन्सचं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की वाक्य काय, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण याच्यामध्ये नेवर शब्द आहे. तर यू विल नेवर फॉरगेट धिस लेसन हे झालं वाक्य सिम्पल. आणि वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. सध्या सगळं आपण असर्टिव्ह सेंटेन्सच शिकत आहे. आणि जे V1 आहे ते आहे फॉरगेट. आणि V2 काय असते, फॉरगॉट. आणि V3 काय असते, फॉरगॉटन. ॲक्टिव्ह व्हॉईस आहे, पॅसिव्ह व्हॉईस करायचं आहे. तर तुम्ही काय करणार, PV टाकणार. पॅसिव्ह व्हॉईस स्टार्टिंग कशापासून होणार, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट कुठं आहे बघा, धिस लेसन. कॅपिटल काढणार पहिल्यांदा, धिस लेसन. हेल्पिंग वर्ब येणार विल, त्यानंतर बी शब्द येणार बी. आणि V3 काय येणार, फॉरगॉटन. धिस लेसन विल बी फॉरगॉटन. आणि त्याच्यानंतर काय येणार, बाय. आणि सब्जेक्ट काय येणार, यू. आता बघा हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तर तुम्ही ऑब्जेक्ट पण घेतला आहे, हेल्पिंग वर्ब पण घेतला आहे, आणि त्यानंतर बी पण घेतलं आहे, आणि V3 पण घेतलं आहे, बाय पण घेतलं, आणि सब्जेक्ट पण घेतलं. पण याच्यामध्ये एक गोष्ट राहिली. इथं बघा, इथं काय होतं, नेवर. तर हे शब्द राहिला म्हणजे वाक्याचा पूर्ण अर्थच बदलून गेला. या वाक्याचा ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये अर्थ, हे वाक्य दिलेलं तुमचं काय, की हा पाठ तू कधीच विसरणार नाहीस. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये अर्थ काय व्हायला, धिस लेसन विल बी फॉरगॉटन बाय वी, म्हणजे हा पाठ तू विसरून जाशील. तर हे चुकीचं होते. तर आता हे नेवर कुठे येणार, तर नेवर
इथं कुठं आलं तर बघा हेल्पिंग वर्ब नंतर, इथं पण हेल्पिंग वर्ब नंतरच लिहायचं. दिस लेसन विल नेवर, दिस लेसन विल नेवर बी फॉरगॉटन बाय यू. आणि याच्यापेक्षा जास्त करेक्ट काय राहणार, दिस लेसन विल नेवर, दिस लेसन विल बी, या बीच्या नंतर पण तुम्हाला टाकता येणार ते, दिस लेसन विल बी नेवर फॉरगॉटन बाय यू असं पण चालणार. हे जास्त योग्य राहील. दिस लेसन विल बी नेवर फॉरगॉटन बाय यू म्हणजे हा धडा तुझ्याकडून, हा पाठ कधीच विसरला जाणार नाही. 5 नंबरचा सेंटेन्स घ्या. नंबर 5 टाकू. बघा आधी वाक्य वाचून घेऊ. आय विल प्रिपेअर द डिनर बिफोर यू कम, म्हणजे आय विल प्रिपेअर डिनर म्हणजे मी जेवण तयार ठेवेल, बिफोर यू कम म्हणजे तू येण्याच्या आधी. इथं कुठंच तुम्हाला बाय नाही दिसलं, बी वाय, आणि V3 पण नाही दिसलं, म्हणजे वाक्य कोणतं आहे, ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. कारण बाय असल्यावर काय असते, पॅसिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये पहिला जे असते हेल्पिंग वर्बच्या आधी शब्द ते आहे सब्जेक्ट, म्हणून आयला सब्जेक्ट लिहिलं. विल काय, हेल्पिंग वर्ब. प्रिपेअर हे जे काय V3 हे प्रिपेअर म्हणजे तयार करणे. डिनर काय, ऑब्जेक्ट आहे. आणि बिफोर यू कम हे काय, कॉम्प्लिमेंट आहे. तर यस प्लस HP प्लस, सॉरी V3 झालं काय, तर V1 लिहायला पाहिजे. यस प्लस HP प्लस V1 आहे म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स आहे आणि असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता याच्यामध्ये जे प्रिपेअर आहे तुमचं वर्ब, PREPARE प्रिपेअर हे V1, तयार करणे हे V1 आहे. याला V2 आणि V3 कसं करायचं, याला ED लावून टाकायचं. ई तर आहे शेवटी नुसतं D लावायचं, V2 आणि V3. आता ॲक्टिव्ह व्हॉईस आहे, तुम्हाला करायचं काय, पॅसिव्ह व्हॉईस, PV टाकणार तुम्ही आणि ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेणार. बघा द डिनर आहे ऑब्जेक्ट, तर द डिनर, तर ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागते विल, त्याच्यानंतर बी घ्यावं लागते आणि V3 घ्यावं लागणार नंतर प्रिपेअर्ड, आणि शेवटी V3 नंतर कोणता शब्द असते, बाय, आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट पाहिजे. सब्जेक्ट आय जो होते मी, आणि द डिनर विल बी प्रिपेअर्ड बाय मी, शेवटी कॉम्प्लिमेंट काय, बिफोर यू कम. द डिनर ऑब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, त्यानंतर बी, प्रिपेअर्ड काय V3, त्यानंतर काय बाय, आणि मी काय सब्जेक्ट, बिफोर यू कम हे काय झालं तुमचं, हे झालं कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप. म्हणजे तू येण्याच्या आधी जेवण तयार असेल. फिफ्थ नंबरचं झालं. आता 6th नंबरचं सेंटेन्स घ्या. वाक्य आधी वाचा. द पुलिस विल अरेस्ट द थीफ, म्हणजे पोलीस जे आहे ते थीफ म्हणजे चोराला अरेस्ट करतील म्हणजे पकडतील. याच्यामध्ये बाय नाही दिसलं कुठंच, म्हणजे काय वाक्य जे आहे ते आहे ॲक्टिव्ह व्हॉईस. आणि ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये जे हेल्पिंग वर्बच्या आधी असते ते कोण आहे, सब्जेक्ट. द पुलिस सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, अरेस्ट करणे म्हणजे पकडणे, हे काय करणे जे आहे अरेस्ट करणे हे जे आहे V1 आहे. द थीफ काय आहे, ऑब्जेक्ट आहे. यस प्लस HP प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे वाक्य झालं सिम्पल फ्युचर टेन्स. कोणतं, असर्टिव्ह वाक्य सिम्पल फ्युचर टेन्समधलं. हे V1 V2 V3 लिहून घेऊ. अरेस्ट आहे V1 आणि V2 आणि V3 आहे अरेस्टेड, फक्त ED लावलं. ॲक्टिव्ह व्हॉईस आहे, करायचं काय, चेंज व्हॉईस म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस करायचं. कशापासून स्टार्ट होते पॅसिव्ह व्हॉईस, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट काय, द थीफ, त्यानंतर येणार हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर येणार बी, V3 येणार अरेस्टेड, त्याच्यानंतर येणार बाय, आणि शेवटी काय येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट काय, द पुलिस.
द थीफ ऑब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर बी, अरेस्टेड काय V3, त्याच्यानंतर बाय, द पुलिस काय सब्जेक्ट आहे. द थीफ विल बी अरेस्टेड बाय पुलिस, हे झालं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं. चला नेक्स्ट घ्या 7 नंबरचा. आधी वाचायचं. दे विल पब्लिश 2 बुक्स इन जून. म्हणजे जूनमध्ये दे म्हणजे ते लोक पब्लिश करतील म्हणजे प्रकाशित करतील काय 2 पुस्तक. 2 बुक म्हणजे 2 पुस्तकं जूनमध्ये पब्लिश करणार आहेत, प्रकाशित करणार आहेत. इथं कुठंच बाय नाही दिसलं, म्हणजे बाय नाही दिसलं की पक्क ठरवून द्यायचं ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पहिला शब्द आहे सब्जेक्ट, दुसरा काय विल काय हेल्पिंग वर्ब आहे, पब्लिश करणे प्रकाशित करणे V1 आहे. याला कुठे ED वगैरे लागलेलं नाही किंवा ING लागलेलं नाही, म्हणून हे नुसतं V1 आहे. 2 बुक्स हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. इन या प्रिपोजिशनपासून इन जून हे काय चालू होणार कॉम्प्लिमेंट. S प्लस HV प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे झालं सिम्पल फ्युचर टेन्स. कोणता आहे वाक्याचा प्रकार असर्टिव्ह सेंटेन्स. याला स्टेटमेंट म्हणते तर किंवा मग काय म्हणते त्याला स्टेटमेंटसोबत असर्टिव्ह सेंटेन्स पण म्हणतात आणि डिक्लरेटिव्ह सेंटेन्स हे म्हणतात. याला जे तुमचं V1 आहे ते काय पब्लिश आहे आणि V2 आणि V3 काय असणार आहे फक्त त्याला ED लावून टाकायचं, ते काय होते पब्लिश्ड. हे आहे V2 आणि हेच आहे V3. चला हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, तुम्हाला काय करायचं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस स्टार्टिंग कशापासून होते हेल्पिंग वर्बपासून, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट काय 2 बुक्स. 2 बुक्स ऑब्जेक्ट आहे. तर 2 बुक्स झालं, ऑब्जेक्ट लिहिला. त्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार. हेल्पिंग वर्ब काय ते विल. हेल्पिंग वर्ब नंतर लगेच काय ते बी, नंतर V3 येणार. V3 काय येणार पब्लिश. V3 काय पब्लिश्ड. त्याच्यानंतर V3 नंतर लगेच बाय. सब्जेक्ट काय दे, देचं होणार देम. आणि शेवटी कॉम्प्लिमेंट कसं जशाला तसं इन जून. देम सब्जेक्ट आहे, इन जून काय कॉम्प्लिमेंट आहे. 2 बुक्स विल बी पब्लिश्ड बाय देम इन जून म्हणजे 2 पुस्तकं त्यांच्याकडून जूनमध्ये प्रकाशित होणार आहेत, असा त्याचा अर्थ होते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. इथं बघा बाय आलं की आपण समजून घ्यायचं हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं सगळ्यात सोपं काय की बाय शोधायचं. वाक्यात जर बाय असेल तर ते काय असते पॅसिव्ह व्हॉइस असते. 8 नंबरचं घ्या वाक्य. आधी वाचून घ्यायचं. दे विल स्टार्ट द शो इन 2 मंथ्स. म्हणजे ते शो त्यांचा 2 महिन्यामध्ये स्टार्ट करतील म्हणजे चालू करतील. बाय नाही दिसलं कुठंच म्हणजे काय ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पहिला शब्द सब्जेक्ट, विल काय असते हेल्पिंग वर्ब, स्टार्ट काय असते V1 स्टार्ट करणे म्हणजे चालू करणे क्रिया आहे म्हणजे वर्ब आहे. द शो ऑब्जेक्ट आहे, इन 2 मंथ्स आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे कोणता आहे सिम्पल फ्युचर टेन्स. कारण S प्लस HV प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट असते सिम्पल फ्युचर टेन्स. प्रकार वाक्याचे सध्या कोणते चालू आहेत सगळे असर्टिव्ह सेंटेन्स. आणि जे हे आहे V1 ते काय आहे स्टार्ट. आणि V2 आणि V3 काय येणार स्टार्टेड. ED लावून टाकलं तर V2 आणि V3. आता बघा हे जे आहे तुमचं वाक्य, त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी तर तुम्हाला माहीत पाहिजे की वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे व्हॉइस चेंज करताना, आणि वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे का इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे का इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि टेन्स. ही एक गोष्ट, ही एक गोष्ट आणि ही एक गोष्ट. या 3 गोष्टी आधी माहीत पाहिजेत आणि हे V3 पण एक माहीत पाहिजे. तर हे 4 ज्या गोष्टी आहेत त्या खूप कंपल्सरी आहेत. तर या गोष्टी 4 गोष्टी माहीत झाल्या आणि तुम्हाला फॉर्म्युला जर माहीत असेल तर बस तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये ते एक शब्द ॲड करायचं काम आहे.
तर खूप इझिली तुमचं दरवेळेस बरोबर येणार उत्तर. हे ॲक्टिव्ह व्हॉईस होतं, तर त्याला आपल्याला चेंज करायचं म्हणजे काय करायचं, पॅसिव्ह व्हॉईस करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉईस चालू कशापासून होते, ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट काय, द शो. त्याच्यानंतर काय येणार, हेल्पिंग वर्ब विल. नंतर काय येणार, बी. आणि स्टार्टचं V3 काय ते, स्टार्टेड. द शो विल बी स्टार्टेड. नंतर V3 नंतर काय येत असते, बाय. सब्जेक्ट काय, दे. देचं काय होते, देम. आणि कॉम्प्लिमेंट काय, इन 2 months. The show will be started by them in 2 months. The show ऑब्जेक्ट will हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर बी स्टार्टेड V3. त्यानंतर बाय. नंतर काय, सब्जेक्ट इन 2 months काय, कॉम्प्लिमेंट आहे. द शो विल बी स्टार्टेड बाय देम इन 2 months. म्हणजे जे शो आहे, जे ते प्रोग्राम आहे, ते त्यांच्याकडून चालू केल्या जाईल 2 महिन्यामध्ये. नेक्स्ट जे सेंटेन्स आहे 9 नंबरचं, आधी वाचून घ्यायचं शांतपणे वाक्य, मग आपण ठरवायचं की ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे. वी विल नॉट ॲडमिट कॅन्डिडेट्स अंडर 20. म्हणजे ॲडमिट म्हणजे आम्ही त्यांचं भरती करून घेणार नाही. कॅन्डिडेट्सची म्हणजे काय, की जे लोक हे असतात, तर वी विल नॉट ॲडमिट कॅन्डिडेट्स म्हणजे ज्यांनी अप्लाय केलेले असतात, जे उमेदवार म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर वी विल नॉट ॲडमिट कॅन्डिडेट्स अंडर 20 म्हणजे 20 वर्षाच्या खालचे. इथं 20 म्हणजे त्यांचं वय आहे. तर 20 वर्षाच्या खालील उमेदवारांना आम्ही ॲडमिट करून घेणार नाही. आता हे जे नॉट असल्यामुळे हे वाक्य निगेटिव्ह वाक्य आहे. तर नॉटला काही आपण अंडरलाईन करून लिहायचं नाही, हेल्पिंग वर्ब वगैरे. तर आधीच ठरवायचं की नॉट जे आहे ते वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी शब्द आहे फक्त. इथं कुठंच बाय नव्हतं, म्हणून वाक्य कोणतं आहे, हे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. आणि ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये हेल्पिंग वर्ब आहे विल, आणि हेल्पिंग वर्बच्या आधी काय येत असते, सब्जेक्ट. आणि इथे एकच शब्द आहे, म्हणून सब्जेक्ट नुसता काय, वी. त्याच्यानंतर नॉट हे काहीच नाही आहे. नॉट हे वाक्य फक्त निगेटिव्ह करण्यासाठी शब्द वापरलेला आहे. ॲडमिट करणे, प्रवेश देणे हे आहे व्हर्बचं पहिलं रूप. कॅन्डिडेट जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. आणि अंडर या प्रिपोजिशनपासून अंडर 20 हे काय, कॉम्प्लिमेंट आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट हे वाक्य काय होणार, सिम्पल फ्युचर टेन्स. त्याला सिम्पल फ्युचर टेन्स असल्यामुळं जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, याचं जे V1 आहे ते V3 आधी माहीत पाहिजे. V1 काय आहे, ॲडमिट. आणि V2 आणि V3 काय, ॲडमिटेड. पॅसिव्ह व्हॉईस करायचं, कसं करणार पॅसिव्ह व्हॉईस, ऑब्जेक्ट घ्यायचा आधी. ऑब्जेक्ट काय, कॅन्डिडेट्स. हेल्पिंग वर्ब विल, त्यानंतर बी. V3 काय, ॲडमिटेड. आता बघा इथं आपलं परत चुकलं, कारण इथं वाक्य निगेटिव्ह होतं. आपण हे हेल्पिंग वर्ब आणि या बी नंतर हे नॉट शब्द टाकला नाही. तर कॅन्डिडेट्स विल बी नॉट ॲडमिटेड. इथे जे नॉट आहे व्हर्बच्या आधी, या व्हर्बच्या आधी पण नॉट आपल्याला घ्यावं लागणार. आता मी इथं टाकलं, इथं बाण मारून टाकलं. कॅन्डिडेट्स तुमचा ऑब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर बी शब्द येणार, त्याच्यानंतर नॉट येणार, त्यानंतर V3 येणार. कॅन्डिडेट्स विल नॉट बी ॲडमिटेड. आणि त्यानंतर V3 नंतर काय असते, बाय. आणि वीचं काय येणार आहे, वी सब्जेक्ट आहे, वीचं काय होणार आहे, अस. आणि हे काय, कॉम्प्लिमेंट अंडर 20 म्हणजे 20 वर्षाखालील उमेदवार आमच्याकडून भरती केले जाणार नाहीत. शेवटी फुल स्टॉप. चला लास्ट आपल्याला उदाहरण बघायचं 10 नंबरचं. काय, नोबडी विल प्ले द मॅच. नोबडी म्हणजे कोणीच नाही, तर कोणीच मॅच खेळणार नाही. बाय कुठंच नव्हतं म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. ॲक्च्युली सगळेच ॲक्टिव्ह व्हॉईसच दिलेत मी, पॅसिव्ह व्हॉईस दिलेच नाहीत. पण तुम्हाला ओळखायला शिकवलं की ॲक्टिव्ह व्हॉईस कसा असते, ज्याच्यामध्ये बाय नसते.
तर विल काय हेल्पिंग वर्ब, त्याच्या आधीचा शब्द काय असते सब्जेक्ट. प्ले काय V1, द मॅच काय ऑब्जेक्ट. नोबडी विल प्ले द मॅच म्हणजे कोणीच मॅच खेळणार नाही. S+HV+V1 ऑब्जेक्ट म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स असर्टिव्ह वाक्य. आणि प्ले काय V1, याचं V2 आणि V3 काय येणार प्लेड, फक्त ED लावलं तर हे झालं V2 आणि हे झालं V3. ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे आपल्याला पॅसिव्ह व्हॉईस करायचं आहे. PV टाकून घ्यायचं. पॅसिव्ह व्हॉईसची चालू कशापासून होते ऑब्जेक्टपासून. ऑब्जेक्ट काय द मॅच. द मॅच ऑब्जेक्ट लिहिला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहा विल, त्याच्यानंतर काय घ्या बी. V3 काय आहे प्लेड. त्याच्यानंतर काय येणार नेहमी बाय. सब्जेक्ट काय नोबडी. द मॅच विल बी प्लेड बाय नोबडी म्हणजे कोणाकडूनच मॅच खेळल्या जाणार नाही असं वाक्याचा अर्थ होते. सगळे ॲक्टिव्ह व्हॉईसमधले वाक्य होते, आपण पॅसिव्ह व्हॉईस केलेत. आता मी देतो तुम्हाला होमवर्क. होमवर्कमध्ये मी मिक्स देणार, ॲक्टिव्ह व्हॉईस पण काही देतो, काही पॅसिव्ह व्हॉईस पण देतो. तर तुम्हाला ओळखून तुम्हाला मनानं चेंज करायचं आहे. तर होमवर्कमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे द पोयम विल बी recited by my son. हे पहिलं वाक्य झालं हेल्पिंग होमवर्कमधलं. नंबर 2चं वाक्य आहे शी परफॉर्म शी विल परफॉर्म ऑन स्टेज. नंबर 3चा आहे दे विल किल इनोसंट पीपल. हे 3 सेंटेन्स होमवर्कसाठी.